कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबांना वाजवा बाबा बाबा उठा ना। आता तुला कळेल नेमका कोण आहे मी। बाबा येड्याला इथेच मग सदनी पाठवू का? नंतर डोक्याला कटकट नको। हा नको काय, उद्या सकाळी हा जेव्हा शुद्धीवर येईल ना, तेव्हा ह्याच्या मीराच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगलेली असतील। स्वतःच्या मुलीच्या इब्रतीची अशी राख रांगोळी झालेली बघून अजून वेळा होईल आणि त्या दुःखात स्वतःच जीव देईल। जा, जिथे राहत होता तिथे नेऊन टाकायला स्मशानात जा, घेऊन जा ना। कुणी आहे का? बाबा कुठे घेऊन चाललात माझ्या बाबांना? बाबा बाबा उठा ना बाबा। रंगराज बाबा, तुम्ही इथे मला का पकडून आणले? कशासाठी? मी काय गुन्हा केलाय? गुन्हा नाही, नाही तू गुन्हा नाही केलायस, पाप केलंयस, पाप। आणि त्या पापाचं क्षालन करण्यासाठी तुला इथे घेऊन आलो होतो मी। तू आमचा अपमान केलास, आमची प्रतिष्ठा धुळीला मिळवलीस। जे लोक माझ्या पायावर नतमस्तक व्हायचे ते तुझा उदो उदो करायला लागले। याचा अर्थ काय? याचा अर्थ तू तुझी वाट सोडून आमच्या वाटेत आडवी आलीस। त्यातून तू आमच्या वाहनावर पाय देऊन गेलीस आणि ह्या आमच्या अपमानाबद्दल आमच्यात एक सुडाग्नी चेतवलास। आता तू शांत कसा होणार? तो सुडाग्नी आता तुलाच शांत करावं लागेल ना? काय, ज्या मगरूर चेहऱ्याने, ज्या उर्मट चेहऱ्याने तू आमचं अवमूल्यन करत होतीस ना, तो तुझा चेहरा आता लपवायची वेळ येणार आहे तुला। जा। सोडा मार, सोडा मला, सोडा 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 ना। पाहिलंस मीरा, ही सगळी तयारी फक्त तुझ्यासाठी आहे। मला जाऊ द्या। तुला चरण सेवेसाठी मी बोलवलंय, कळलं? बऱ्या बोलाने ऐक माझं। मला जाऊ द्या। पळून पळून कुठे पळशील मीरा? हा सगळा परिसर माझा आहे। कुठेही लपलीस तरी परत माझ्यापर्यंतच यावं लागेल। मला जाऊ द्या, मला जाऊ द्या। कशाला त्रागा करतेस? मला जाऊ द्या। ऐक माझं, आजपर्यंत माझ्या तावडीतनं कोणीच सुटू शकलेलं नाही। चल। ए मीरा, मीरा, मीरा वेडेपणा करतेस तू, ऐक माझं। घेऊन देते, मागे ठेव, वेडेपणा करू नकोस मीरा। बाबा बाबा थांब बाबा, काही काळजी नका करू बाबा। मीरा
लांब ठेव. ऐक, हे असं करू नकोस, पछतावशील. मीरा, हे बघ, तुला आधीच सांगतोय, हे करशील तर मीरा, मीरा थांब 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 थांब. मीरा, आता आपण आश्रमापासून बरंच लांब आलोय आणि आता आपल्या मागे कोणीच नाहीये. बस बस, तू शांत हो. आता सुरक्षित आहोत आपण. हा ताई, माझे बाबांचा जीव धोक्यात आहे ग. मीरा, हे बघ, तुझ्या बाबांचं काही वाईट करेल एवढी शक्ती त्या रंगराज आणि त्यांच्या माणसांमध्ये नाहीये. नाही नाही ताई, मी माझ्या बाबांना संकटात सोडून नाही जाऊ शकत. माझे बाबा ते ताई, आपण स्मशानात जाऊया. हा, माझ्यासोबत चल ना. मीरा ऐक, आत्ता आपण इथून कुठेच जाऊ शकत नाही. खरं तर आपण इथे सुद्धा जास्त वेळ थांबू शकत नाही. तुझ्या जीवाला धोका आहे. आपल्याला इथून हे गाव सोडून निघून जावं लागेल. मी का जाऊ गाव सोडून? मी घरी जाते. मी काकीला सगळं सांगेन. काकी रंगराज बाबांच्या मठात नेहमी जाते. तिच्या ओळखीने का होईना माझे बाबा त्यांच्या तावडीतून सुटतील ग. आपण जाऊया. तुझी काकी, तुला वाटतं तुझी काकी तुला ह्यात मदत करेल? मीरा, रंगराजच्या या सगळ्या प्लॅनमध्ये तुझ्या काकीचा सुद्धा हात होता. तिनेच रंगराजच्या माणसांना यात मदत केली. ताई, काय बोलतेस तू? माझी काकी का करेल असं? हे बघ मीरा, मी खरं तेच सांगतेय. या सगळ्यात तुझी काकी सुद्धा सामील होती. यातून पैसे मिळणार होते तिला. ताई, वाटेल ते आरोप करू नकोस हं माझ्या काकीवर. मला मान्य आहे ती माझ्यावर चिडते, रागावते, पण तितकाच जीवही लावते. लहानाचं मोठं केलं अगं तिने मला. माझी काकी माझ्या बरोबर असं कधीच करू शकणार नाही. मीरा, विश्वास ठेव माझ्या. मीरा, तू समजतीयस ना, तशी नाहीये तुझी काकी. अगं खरं तर ह्या सगळ्यात तुझा जीव जरी गेला ना तरी तिला काहीही फरक पडणार नाहीये. तिला फक्त तिचे पैसे हवेत. तू का माझ्या काकीला वाईट ठरवतीयस? काय माहितीये तुला माझ्या काकीबद्दल? सांग ना, काय माहितीये? हो, मला माहिती नसेल, पण जे बोलतीये ना ते स्वतःच्या कानांनी ऐकलंय म्हणून बोलतीये. मीरा, तुझी काकी रंगराजच्या माणसांशीच बोलत होती. बस झाला ताई, मला ना तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मीरा, खरोखर ना, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या घरी जाते. मीरा थांब. घरी जाऊ नको, संकटात सापडशील. मी माझं बघून घे, तू जा इथून. मीरा, मीरा थांब. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.